सध्या ज्वारीचं जे पीक आहे हे रोपावस्थेत आहे आणि ह्यावर्षी ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळी ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात इथे दिसत आहे. ही जी कीड असते ही ज्वारीच्या पोंग्याच्या आतमध्ये राहून पोंग्यामध्ये खात असते आणि तिथं मोठ्या प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव करत असते. तर अशा ह्या अळीच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बंधूंनी फक्त रासायनिक कीटकनाशकाचा अवलंब न करता वेगवेगळ्या बाबींचा जर अवलंब केला तर तिथे चांगल्या पद्धतीनं त्या अळीचं व्यवस्थापन होतं. त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला पक्षी थांबे जर आपण 8 ते 10 पक्षी थांबे प्रति एकर जर उभे केले तर त्यामध्ये त्या अळीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं होतं. त्याचबरोबर बाजारामध्ये काही जैविक कीटकनाशकं उपलब्ध आहेत, जसं की मेटारायझियम ॲनिसोप्ली किंवा नुमुरिया रिलाय नावाचे जे कीटकनाशकं आहेत, हे जर 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी ह्या प्रमाणात जर फवारले तरी देखील त्या अळीचं तिथे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन होतं. त्याचबरोबर आपण 5% निंबोळी अर्काचा देखील ह्या अळीच्या व्यवस्थापनासाठी फवारण्यासाठी उपयोग करू शकतो. त्याचबरोबर बाजारामध्ये ह्या अळीच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळे देखील उपलब्ध आहेत. तर त्या कामगंध सापळे देखील आपण 5 कामगंध सापळे प्रति एकर ह्या प्रमाणात जर लावली तरी देखील त्या किडीचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने होतं. आणि शेवटचा पर्याय म्हणून आपण जर रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने लॅम्बडा सायलोथ्रिन अधिक थायमिथोक्झॅम हे संयुक्त कीटकनाशक 5 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल हे कीटकनाशक 4 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा स्पायनोटोरम हे जे कीटकनाशक आहे हे आपण 9 मिली प्रति 10 लिटर पाणी ह्या तिन्हीपैकी कुठलंही जर कीटकनाशक आलटून पालटून जर फवारणी केली तर त्या अळीचं व्यवस्थापन होतं. तर अशा पद्धतीने व्यवस्थापन करा. आणि त्याचबरोबर फवारणी करताना आपण पॉवर स्प्रेयर न यूज करता जर चार्जिंगचा किंवा ज्याचं प्रेशर कमी आहे असं जर फवारणी पंप जर यूज केला वापरला तर त्याच्यामध्ये औषध त्या पोंग्यामध्ये पडून चांगल्या पद्धतीचे परिणाम आपल्याला त्या किडीच्या व्यवस्थापनामध्ये दिसून येतात.